नमस्कार सगळ्यांचं. संवाद चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि मागच्या वेळेला आपण 2 तत्वराशी बघितलेल्या आहेत. एक अग्निरास आणि एक जलतत्वरास. त्या दोन्ही खूप महत्त्वाच्या राशी होत्या, तत्वराशी होत्या. तर आज आपण बघणार आहे ते पृथ्वी तत्वरास. तो पृथ्वीचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप आहे. म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर राहतो ते सगळं एकमेकांशी लिंक केलेलं आहे. म्हणजे पृथ्वीवरच आपल्याला जल मिळतं. पृथ्वी आहे तर आपण आहोत. पृथ्वीवरच जीवन आहे. पृथ्वीवर प्राणी आहेत, निसर्ग आहे. निसर्ग आहे तर ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन आहे तर आपण आहोत. आपल्याला पाणी प्यायला लागतं. हे सगळं एकमेकांशी असं इतक्या पद्धतीनं जोडलेलं आहे की हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा रास पृथ्वी तत्व हे 12% मध्ये अवेलेबल असतं. तर त्याच्यामध्ये काय काय अवेलेबल असतं तर आपलं हाडं म्हणा, आपल्या अंगावरची स्किन आहे किंवा आपले केस आहेत, जे काही काही जडत्व आहे. आता पृथ्वी म्हणजे गुरुत्वाकर्षण, पृथ्वी म्हणजे जडत्व. ज्या ज्या वस्तूला किंवा ज्या ज्या निसर्गाने ज्या ज्या जड वस्तू तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व हे अवेलेबल असतं. तर आपल्या शरीरामध्ये तर पृथ्वी तत्व हे आहेच आहे. तर आपण कल्पनाताईंना विचारूया की कशा पद्धतीनं पृथ्वी तत्वाचा आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकार करू शकतो आणि त्याचं महत्त्व काय. पृथ्वीवर आपण अवलंबून आहोत, पृथ्वी आणि कोणावर तरी अवलंबून आहे. तर हे सगळं कसं ह्याच्याप्रमाणे आपण निसर्गाचे कसे चमत्कार बघू शकतो हे आपण आता डिस्कस करणार आहोत. नमस्कार स्वाती. आता आपण एक लक्षात घेऊया की पृथ्वी जेव्हा आपण तत्व म्हणतो की नाही, तर त्यावेळेला आपण एक लक्षात घेऊया की पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आहे. बरोबर. ज्याला चंद्रापासनं प्रकाश मिळतो, मंद प्रकाश ज्याला आपण म्हणतो, सूर्यापासनं मिळतो. सूर्य हा तारा आहे. हो. त्यामुळे पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आहे. पण या ग्रहाचं वैशिष्ट्य असे की हा ग्रह सजीवांना धारण करतोय. बाकी ग्रहांवर म्हणतात आहे म्हणून त्याचे शोध अजून लागलेले नाही आहेत, पण पृथ्वीवर मात्र आहे हे आपण सगळेजण भोगतो आहोत की अनुभवतो आहोत. आणि अतिशय सुंदर त्याचा उपभोग आज लाखो वर्ष, कोट्यावधी वर्षापासनं हे जे इव्हॅल्युएशन आहे, रेव्होल्युशन आहे, हे सुरू आहे. त्यामुळे पृथ्वी तत्व म्हणशील तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भले अग्नीमुळे, जलामुळे त्याचं संवर्धन झालेलं आहे, पण जीवांसाठी म्हणशील, सजीव चराचरासाठी म्हणशील तर पृथ्वी तत्व हे अत्यंत महत्त्वाचं. आपण जेव्हा पृथ्वी तत्वाचा विचार करतो त्यावेळेला आत्ता जसं म्हणलीस तसं व्यष्टी, समष्टी आणि सृष्टी या सगळ्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. पण हा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला एक लक्षात घ्यायचं की आपल्या सगळ्यांचं आयुष्य, वनस्पती असू दे, हवा, पाणी, अग्नी, आप, तेज, वायू, पृथ्वी, तर हे सगळं एकमेकात असं गुंतलं गेलेलं आहे, बांधलं गेलेलं आहे. आणि बांधलं गेल्यामुळे आपल्याला मर्त्य माणसाला, पृथ्वीवरच्या माणसाला हे जर अजूनही लाखो वर्ष जर सगळ्यांना अत्यंत आनंददायी असा अनुभव द्यायचा असेल तर ह्याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आणि हे सगळं आपण सांभाळून ठेवण्याची आपली स्वतःची मानसिकता तयार केली पाहिजे. म्हणून खरं म्हणशील तर हा पंचमहाभूतांचा जो संसार आहे तो आपण समजून घेण्याचा हा प्रयत्न. वस्तुतः हे वेदांनी अत्यंत सुंदर शब्दात सांगितलेले. मी आज सुरुवातीला ना एक तैत्तरीय उपनिषदामधला एक फार सुंदर संस्कृत श्लोक आहे, तर तो जरा सांगते आणि मग त्या अनुरोधाने आपण पुढे घेऊया. अन्नेन प्राणः प्राणेर्भक्तं बलेन तपः. परत एक, अन्नेन प्राणः प्राणेर्बलं बलेन तपः. तपसः श्रद्धा, श्रद्धया मेधा, मेधशा मनीषा, मनीषया मनु, मनीषया मनु, मनसः शान्तिः, शान्त्याः चित्तं, चित्तेन स्मृतिं, स्मृत्या स्मारं, स्मारणेन विज्ञानं, विज्ञानेनात्मानं वेदयति. तस्माद्दन्नं सर्वाण्ये तानि ददातु. सोपा श्लोक जरी वाटत असला ऐकताना तरी आता ह्याच्यात बघ खूप सुंदर सांगितलेले. अन्नामुळे प्राण, प्राणाला जगवणार कोणी आहे तर अन्न आहे. अन्नामुळे प्राण, प्राण आहे म्हणून बल आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला आयुष्य
आपलं पुढे वाढवता येतं. आपल्याला तपश्चर्याचा अर्थ शिक्षण, क्रांती, जे जे काय आपल्याला प्रगतीसाठी असेल ते. श्रद्धा त्याच्यामुळे मिळते. तपसामुळे म्हणजे शिकल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या श्रद्धा ठेवता येतात, ज्या संशोधनाला आपल्याला कार्यभूत होतात. त्याच्यामुळे मेधा मिळते. मेधामुळे आपल्याला मनीषा म्हणजे इच्छा आणि आकांक्षा निर्माण होतात. इच्छा आणि आकांक्षा निर्माण होण्याचं कारण मन आहे. मन आहे म्हणून सगळं आहे. मनाला शांती पाहिजे. मनाला शांती मिळाली की चित्त दृढ होतं आपलं. चित्त दृढ झालं की आपल्या ज्या सगळ्या स्मृती आहेत, या सगळ्या स्मृतींमध्ये ज्ञान, विज्ञान आणि आनंद या सगळ्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो. खूप सुंदर सुंदर याचा अर्थ आपल्याला अजूनही समजावून सांगता येईल. पण आपण आता तात्पुरता एवढाच बघू की अन्न हे मनुष्य प्राण्याला, वनस्पतींना, सगळ्यांना अतिशय महत्त्वाचं आहे गं. आणि अन्न जर पाहिजे असेल तर पृथ्वी तत्वा इतकं महत्त्वाचं काहीही नाही आहे. आणि म्हणून पृथ्वी तत्वाचा आपल्याला विचार करायचा. आता हे जे आत्ता आपण ऐकलेलं आहे की आपला प्राण पाहिजे आणि प्राणाला मेधा पाहिजे. मेधा म्हणजे अतिशय तीव्र बुद्धी. पूर्वीचे जे सगळे आपण ज्ञानेश्वर किंवा शंकराचार्य हे सगळे आहेत, हे सगळे मेधावी आहेत. म्हणजे यांची जी प्रज्ञा आहे, यांची जी बुद्धी याला म्हणता येत नाही, प्रज्ञाच म्हणायला पाहिजे. ज्यांना 100 वर्ष, 1000 वर्षाच्या पुढचंही ओळखता येऊ शकतं, असे प्रज्ञाचक्षु त्यांना होते. आणि या सगळ्याला कारण ही पृथ्वी तत्व आहे, ही मर्त्यता आहे. हे आपल्याला आधी लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जे पृथ्वी तत्व आहे, हे पृथ्वी तत्व जे ना, ते आपल्याला नुसतं जीवन देतं, म्हणजे जगायला देतं एवढंच नाही त्याचा अर्थ घ्यायचा. तर या पृथ्वी तत्वातनं आपल्याला विकसित होत जायचे. म्हणजे आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि शेवटी मोक्ष. आपल्याला ह्या 4 पायऱ्या आपल्याला माहिती आहेत. मग धर्म, अर्थ, काम आणि सगळ्यात शेवटचा मोक्ष. मोक्षाचा अर्थ असा नाही की एक जग सोडून द्यायचं आणि नंतर पुन्हा काही तुम्हाला जन्म वगैरे मिळत नाही. या अर्थाने आपल्या वेदांनी कधीच मोक्ष सांगितलेली आहे. मोक्ष याचा अर्थ या पृथ्वीवर जीवन जगताना आणि पृथ्वीनंतर तुमचं जीवन संपल्यानंतर सुद्धा तुम्ही जे जे काही संचित ठेवलेलं आहे, बुद्धीच्या रूपाने असेल, मेधेच्या रूपाने असेल, संशोधनाच्या रूपाने असेल, ते सगळं तुम्हाला अमर करून जाणार आहे. आणि ते जेव्हा तुमचं नाव सालंकृत ठेवतं, सालंकृत याचा अर्थ तुमचं नाव ज्या वेळेला अभिमानाने, गौरवाने घेतलं जातं, तर ह्याला अमरत्व असं म्हटलेलं आहे. आणि असं करण्यासाठी आपल्याला एकमेव कारण होते, ती म्हणजे पृथ्वी. कारण पृथ्वी म्हणून आपल्याला जन्म आहे. म्हणून आपल्याला काय म्हणूया त्याला, सगळे मनाचे भोग आहेत ग. आशा आहे, आकांक्षा आहे, राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला या पृथ्वी तत्वामुळे मिळतात. या पृथ्वी तत्वामध्ये मुख्यतः काय येतं तर माती. या पृथ्वीच्या भोवताची जी आवरणं आहेत, ही आवरणं, त्या आवरणामध्ये असलेलं जे अंतरिक्ष आहे ते, त्या अंतरिक्षामध्ये असणाऱ्या सगळ्या सकारात्मक शक्ती, आणि या सकारात्मक शक्तींनी आपल्यासारख्या माणसाला, जीवजंतूंना, निसर्गाला, या सगळ्यांना दिलेलं एक सुंदरसं जीवन, पण जे अत्यंत शुद्ध. पृथ्वी जे तत्व आहे ना, ते तुम्हाला सगळं शुद्ध देण्याचा विचार करत असते. आता पृथ्वीने सगळं शुद्ध देण्याचा विचार केलेला जर असेल तर आपल्यालाही शुद्धतेने तेवढंच घेतलं पाहिजे. बरोबर आहे. आणि नुसतं शुद्धतेने घेतलं पाहिजे असं नाही बरं का, तर ते शुद्धतेने पुढे संक्रमित करता आपल्याला आलं पाहिजे. आणि संक्रमित करता आलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला पृथ्वी तत्व हे जाणून घ्यायची गरज आहे. आणि एवढंच नाही, ते पृथ्वी तत्व शुद्ध कसं राहील, पवित्र कसं राहील, याचाही आता दिवसेंदिवस आपल्याला विचार करण्याची नितांत गरज आहे. कारण आता जर आचार, विचार, उच्चार याच्यामध्ये शुद्धता नाही आहे, आहार विहार याच्यामध्ये शुद्धता नाही आहे, मग हे जर शुद्धता नाही आहे, हे जर सगळं लोभाकडे चाललेले, लालसेकडे चाललेले, तर पृथ्वी तत्वाला कितीही जरी अपेक्षित असलं तरी आपल्याला ते मिळू शकत नाही. आता कसं असतं, मनुष्य हा मातीतनं निर्माण झालेला आहे, तर पुन्हा मातीतच मिळणार आहे. माणसाचे सुद्धा जसे पृथ्वीचे क्रस्ट आहेत, म्हणजे आवरण आहेत, जशी पृथ्वीची आवरणं आहेत,
तशी माणसालाही 3 आवरणं आहेत बरं का. म्हणजे वरचा जो आपला सुरेखसा आपल्याला आकार दिसतो, सौंदर्य आपण ज्याला म्हणतो, त्याला मध्ये डोळे, कान, नाक, त्वचा, हे जे सगळं आहे ना, हा भौतिक देह त्याला म्हणतात. म्हणजे आपल्या दुसऱ्या भाषेमध्ये त्याला स्थूल देह, जो आपल्याला दिसू शकतो तो. आता याच्यामध्ये काय काय येतं, तर मगाशी जसं तू सांगितलंस ना की हाडं आहेत, त्वचा आहे, केस आहेत, नाक, कान, डोळे, या सगळ्या गोष्टी आहेत. मग दुसरा जो भाग येतो तो येतो आपल्या सायको फिजिकल, म्हणजे ज्याला मन आपण म्हणतो, तो भाग येतो. ते आकाश तत्वात मोडतं ना. पण तो मनाचा किंवा शरीराचा भाग आहे. म्हणजे जरी ते आकाश तत्व असलं, अगदी बरोबर आहे, जरी ते आकाश तत्व असलं तरी जोपर्यंत ते आपल्या शरीरात आहे तोपर्यंत, म्हणून मी मगाशी म्हटलं ना की सायको फिजिकल, बरोबर आहे. म्हणजे हा दोघांनी बनलेला आहे की मन हे शरीरातच आहे. कारण आत्ता जसं आपण पाहिलं तर मन कशामुळे निर्माण होणार आहे, तर तुमच्यात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत. जर प्राण असेल आणि प्राणाला सुद्धा काय पाहिजे, तर शरीर पाहिजे. शरीर कशातनं निर्माण झाले, तर मृत्यू तत्वातनं, म्हणजे पृथ्वी तत्वातनं. आणि पृथ्वी तत्वातनं जर ते निर्माण झालं असेल तर आपल्याला या मनाचा संबंध प्राणाशी आणि शरीराशी लावावाच लागतो. आणि सगळ्यात जे सूक्ष्म तत्व आहे, ज्याला आपण इनर माइंड म्हणतो, कॉन्शियस, ओके, हे जे असतं हे मन आणि शरीर यांच्यापेक्षा अतिशय वेगळं असतं. आणि ह्या मनाला जर आपण अंतर्मुख केलं, अंतर्मनाला जर आपण अंतर्मुख करू शकलो तर आपली शुद्धता ही निश्चित होत असते. आता ह्या दोन्ही तत्वाला सांभाळणार, आत्ता जसं आपण म्हटलं की हे 3 भाग आहेत आपल्या शरीराचे. पण एक देह आपल्याला दिसतो, दुसरं आहे ते मन, जे आपल्याला दिसत नाही पण सदा सर्व काळ जाणवतं बाई. ते मनच आपलं सारथी खरं म्हणशील तर आहे, की तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा. भले आपली बुद्धी म्हणत असते हे नका करू, पण तरी मन मात्र नाही ऐकत हो. आणि मग आपले सर्व संत सांगून गेलेले आहेत, किंवा आपण जर समर्थ रामदासांचा उल्लेख केला तर त्यांच्या इतकं मनावर कोणीच मनाचे हितोपदेश आहेत, मनाचे श्लोक आहेत, मनाचे सगुण निर्गुण सगळे सगळे वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर असं जे काही आहे ना, ते या मनाला सुद्धा आपल्याला वळवावं लागतं. ते वळवण्यासाठी आपलं जे स्थूल शरीर आहे ना, म्हणजे थोडक्यात पृथ्वी तत्व आहे ना, तर ते कामी येतं. म्हणजे हे पृथ्वी तत्व हे आकाश तत्वाला सुद्धा बांधून ठेवणारं आहे, हे मला पहिल्यांदा सांगायचं आहे. म्हणजे आपल्या शरीरातल्या क्रिया जशा एकमेकांवर अवलंबून आहेत तशी तत्व पण एकमेकांवर हो अवलंबून हो आहेत. निश्चित. आता आपल्याकडे जलतत्व आहे, आपल्याकडे अग्नितत्व आहे, कारण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही आहे. पण या सगळ्यांना जर व्यवस्थितपणे शुद्धतेने बांधायचं असेल ना, तर पृथ्वी तत्वाला विचार करण्याची नितांत गरज आहे. आणि पृथ्वी तत्व जर आपल्याला अतिशय सुस्थितीत ठेवायचं असेल ना, तर आपल्या सर्वांना शुद्धता आणि पवित्रता यांची पण विचार करण्याची पुन्हा अतिशय आवश्यकता निश्चित आहे. म्हणजे थोडक्यात ह्या पृथ्वी तत्व तुम्हाला काय सांगत असतो, आत्ता जसं मी तुला सांगितलं की तपसा श्रद्धा, श्रद्धया मेधा, मेधया मनीषा, की तुम्ही जितकं तप करता म्हणजे अगदी अशा प्रकारचं रानावनात जाऊन केलेलं तप असं नाही म्हणायचं. तप म्हणजे तुम्ही जेवढं ज्ञान मिळवता, जितकं शुद्धतेने तुम्ही ज्ञान मिळवता, तेवढी तुमची मेधा, तेवढी तुमची बुद्धी प्रगल्भ होते. जेवढी बुद्धी प्रगल्भ होते ना, तेवढं तुमचं मन हे सुद्धा तुम्हाला संभ्रमित अवस्थेत ठेवत आहे. तेवढं तुमचं मन सुद्धा तुम्हाला काय करतं की ओढून ओढून जागेवर आणतं. आपण लहान मुलाला कसं आणतो ना, तो पुढे पुढे पळत जातो. रस्त्यावर जर आपण नेलं तर त्याला गाडीचा काय त्रास होणार आहे हे माहीत नाही आहे, आपण रस्त्यावर पडलो तर आपल्याला काही जाणार आहे हे त्याला माहीत नाही आहे. पण तसं मग आई कशी त्याला मागून आपली सारखी ओढत असते की नाही, तसं हे आईचं काम करणारं जे तत्व आहे की नाही, ते हे पृथ्वी तत्व आहे. आणि हे पृथ्वी तत्व सारखं मनाला जागेवर आणून बसवत असतं. कारण या पृथ्वी तत्वाला माहिती ते जड आहे, पण जरी जड असलं ना तरी त्याचा अर्थ असा नाही घ्यायचा की ते मृत आहे. ते मृत निश्चित नाहीये, ते स्थूल आहे. खरं जीवन पृथ्वीवरच आहे. खरं तर खरं जीवन हे पृथ्वी तत्वामध्येच जर आपला संपूर्ण
या विश्वाचा विस्ताराचा विचार केला तर पृथ्वी तत्वच आपल्याला इतकं महत्वाचं आहे. आणि पृथ्वी तत्व म्हणजे मनुष्य म्हणजे पृथ्वी तत्वाशिवाय दुसरं काय आहे. जलतत्वाचा आणि त्याचा संबंध निश्चित आहे, पण जलतत्व तोपर्यंत सुरळीतपणे वाहत राहील जोपर्यंत त्याचा हा जो बाहेरचा पेहराव शरीराचा आहे, शरीराचा हाडं वगैरे हे सगळं, हाडं, कातडी, केस, डोळे, नाक, हा पेहराव जोपर्यंत सुस्थितीत आहे ना तोपर्यंतच जलतत्व सुरक्षित राहील, तोपर्यंतच त्याचं आकाश तत्व सुरक्षित राहील, नाहीतर राहणार नाहीये. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, आहारस्य विहारस्य तमसा मे जनः, की आहार आणि विहार हा आपल्याला जर अंधारातनं वाचवायचं असेल, अंधार म्हणजे आपलं तो अंधार, भौतिक अंधार नाही घ्यायचा, अंधार म्हणजे ज्ञान या दृष्टीने. आपल्याला जर आपल्या स्वतःला या सगळ्यांपासून जर दूर ठेवायचं असेल ना, तर आपल्या पृथ्वी तत्वाचा विचार करणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे. मग पृथ्वी तत्व जितकं आमचं शुद्ध असेल, म्हणजे आमच्या शरीरातल्या आधी व्याधी जर आम्हाला नको असतील तर आम्हाला पृथ्वी तत्वा इतकी शुद्धता पहिली इतकी कोणाचाच विचार करता कामा नये. मला माझं शरीर सुस्थितीत पाहिजे की नाही, मग मला माझा आहार विहार शुद्ध पाहिजे, मला माझा आहार अतिशय चांगला घेतलाच पाहिजे. एखादी गोष्ट मला आवडते म्हणून काय झालं, पण मग मला संयम ठेवण्याची गरज आहे. मला संयम ठेवण्याची गरज आहे याचाच अर्थ मला तामसी वृत्तीचं अन्न नको आहे. तामसी वृत्तीचं अन्न म्हणजे कोणतं, तिखट असेल, तेलकट असेल, तर हे अन्न मला नको आहे. किंवा थोडक्यात जे आपण अतिशय मसालेदार मांसाहारी, अति मांसाहार करतात ते अति, तर ह्या सगळ्यापासून वाचवायचं असेल तर माझं बुद्धी चांगली पाहिजे, माझं मन चांगलं पाहिजे, आणि यासाठी माझं आधी शरीर तत्व म्हणजे माझी विचार करण्याची पद्धत, जे मला शरीर देणारे आहार विहारातनं ते मला चांगलं पाहिजे ग. याच्यासाठी मी एक 2 मिनिटात तुला एक गोष्ट सांगते. उज्जैन राज्य सगळ्यांना माहिती आहे. या उज्जैन राजामधला जो राजा भोज होता की नाही, हा अत्यंत विद्वान म्हणून गणला जायचा. आजही राजा भोजाने जे पाककृती लिहिलेल्या आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत. राजा भोजाची राज्य करण्याची पद्धत आहे ती अतिशय प्रसिद्ध आहे. आणि राजा भोजा अत्यंत उत्कृष्ट पाकक्रिया करणारा म्हणजे स्वयंपाक करणारा होता. आणि त्याचा असा एक नियम होता की अत्यंत शुद्धतेने हे सगळं झालं पाहिजे. एकदा काय झालं की तो नेहमीसारखं पूर्वीचे राजे जसे साधेसुधे रस्त्यावरनं फिरायचे आणि प्रजेला काय आवश्यकता आहे ते बघत होते, तसं राजा भोजे चाललेला होता. राजा भोजांनी सगळ्यांना माहिती, शुक आणि सारिकांचा जो संवाद होता की नाही, म्हणजे 2 प्राणी होते, पोपट आपण म्हणतो, तर त्या पोपटांचे त्यांनी संवाद ऐकले. एक जेव्हा तो चालला होता तेव्हा खाटीक होता, आणि खाटकाकडचा ज्या वेळेला राजा तिथून चाललेला होता त्यावेळेला खाटकाकडचा जो पोपट होता ना, तो म्हणत होता, संस्कृतमध्ये म्हणत होता, या कापायचे का तुम्हाला, या कापायचे का तुम्हाला. राजा भोजाला खूप आश्चर्य वाटलं, तोही अत्यंत विद्वान होता. आणि मग राजा भोज पुन्हा जेव्हा पुढे गेला त्यावेळेला एक दशग्रंथी ब्राह्मण ज्यांची पाठशाळा होती तिथे काही शुकसारिका म्हणजे पोपट ठेवले होते, आणि ते पोपटसुद्धा वेदांचा उद्घोष करत होते, तत्वमसी तत्वमसी असं म्हणताना राजाने दोन्ही पोपटांचा अर्थ लावायचा प्रयत्न केला, कारण राजा भोजाच्या ह्याच्यात त्याचे सुंदर सुंदर उल्लेख पण आहेत. आणि मग राजा भोजाने निष्कर्ष काढले. पुढे पण त्याची खूप गोष्ट आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी जरूर सांगेन की त्यांनी याही पोपटांना आपल्या राज्यामध्ये तो घेऊन आला, आणि त्या 2 पोपटांवर त्यांनी वेगळ्या प्रकारचं संशोधन करून पुन्हा त्याच्या ग्रंथात लिहून ठेवलेले. पण मग राजा भोजाने असं विचार केला आणि हे आपल्या ह्याच्यात लिहून ठेवलं की ह्या 2 पोपटांची भाषा का बदलली. भाषा बदलली कारण त्यांच्या डोळ्यासमोर तेच चित्र आहे, त्यांच्या कानाने तेच ऐकलं जाते. बघ बरं का, म्हणजे मगाशी मी जे आपण शरीर तत्व बघत होतो, पृथ्वी तत्व बघत होतो, त्याची 5 महत्वाची इंद्रिय आहेत, आणि ही महत्वाची इंद्रिय डोळे, कान, नाक, तोंड म्हणजे जीभ, तर हे जे सगळे संस्कार आहेत हे पहिल्यांदा तुमच्या शरीरावर प्राण्यांवर पण होतात, तर मग मनुष्य जरूर. आणि मग त्यांनी असं सांगितलं की जे त्यांनी कानाने ऐकलं, जे त्यांनी डोळ्याने पाहिलं, त्याचंच त्यांच्या वाणीमधनं म्हणजे
विचारांमधनं ते त्यांच्या जिभेतनं शब्द बाहेर आले. संगती संगदोष म्हणतात तसं. मग आता लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की आमचे शब्द आमच्या तोंडातनं बाहेर पडणारी भाषा ही सुद्धा कशावर अवलंबून आहे, तर जे आम्ही ऐकतो, जे आम्ही पाहतो आणि ज्याप्रमाणे आमच्या मनात विचार होतो त्याप्रमाणे. आणि मग आपल्या लक्षात येतं की सात्विक खाणं, शुद्ध खाणं हे का गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि सात्विक आणि शुद्ध ज्या वेळेला खातो, पृथ्वी आम्हाला ते देत असते. पण ती जरी देत असते ना, तरी आमच्याकडनं घेण्याची ती पात्रता नाही आहे. कारण पुन्हा पृथ्वी तत्वाचा जेव्हा आम्ही विचार करतो ते आम्हाला संयम शिकवत असते. पण ज्या वेळेला आमची लालसा वाढीला लागते, अभिप्सा असं त्याला म्हटलं जातं, ज्यावेळेला आमची लालसा म्हणजे आम्हाला पाहिजे पाहिजे पाहिजे, ही जी काही आमची एक पाहिजेची भाषा असते ना, ही पृथ्वी तत्वाला फार बिघडवून टाकते गं. म्हणजे माणसाच्या शरीराला बिघडवून टाकते, माणसाचे विचार, माणसाचे आचार, हे सगळं बिघडवून टाकलं जातं. आणि हे जर बिघडवून टाकायचं नसेल आपल्याला, आता जो पुन्हा जो संकटाचा काळ आहे त्याचा जर आपण विचार केला, तर मग आपल्या लक्षात येईल की शुद्धतेची आम्हाला का गरज आहे. आज आम्ही हवा शुद्ध ठेवलेली नाही आहे, आम्ही पाणी शुद्ध ठेवलेलं नाही आहे, आम्ही पृथ्वीला तर नाही शुद्ध ठेवलेलं. आम्ही या मातीवर एवढे अत्याचार केलेत ना, वेगवेगळी रसायनं घालून, वेगवेगळी खतं घालून, आम्हाला पाहिजे 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 पाहिजे. म्हणजे आम्ही एक प्रकारे असं या पृथ्वी तत्वाला ना, म्हणजे आमच्या आईचंच वस्त्र आम्ही कुठेतरी लचके तोडल्यासारखं होते ना. मला वाटतं ह्याचा सगळ्यांनी आपण विचार केला पाहिजे ग, नाही का. अगदी नका सगळ्यांनी विचार करेना, पण किमान एका माणसापासून तर आपण सुरुवात करूया ना. आणि मग या पृथ्वीला शुद्ध ठेवण्यासाठी, कारण आमचे आचारविचार शुद्ध पाहिजेत, आमचे उच्चार शुद्ध पाहिजेत, तरच आमचं मन शुद्ध होईल, तरच आमची भाषा शुद्ध होईल, तरच आमचं वर्तन शुद्ध होईल. आणि एकाचं वर्तन जरी शुद्ध झालं तरी सगळा समाज शुद्ध होण्यासाठी काही वेळ लागणार नाही आहे, हो की नाही. आणि म्हणून पृथ्वी तत्व आम्हाला महत्त्वाचं, कारण आमची ही जी बुद्धी आहे, ही बुद्धी जर आम्हाला नकारात्मकतेकडनं सकारात्मकतेकडे न्यायची असेल, तर आम्हाला पृथ्वी तत्व जे आमच्या शरीरात आम्ही घेणार आहोत अन्नाच्या रूपाने, ज्या अन्नाचं रूपांतर नंतर रसांमध्ये होणारे, मगजामध्ये होणारे, मगज म्हणजे जे अस्थी आमच्या शरीरात मांस वगैरे असतं त्याच्यामध्ये होणारे, बोन मॉरो वगैरे किंवा मॉरो त्याला म्हटलं जातं, ते त्यामध्ये होणारे, रक्तामध्ये होणारे, तर ह्या सगळ्यांना जर मला शुद्ध ठेवायचं असेल ना, तर आम्हाला पहिल्यांदा त्याची निर्मिती शुद्ध केली पाहिजे. पण ती आपल्या हातात नाही आहे, ती अजिबात आमच्या हातात नाही आहे. मग आमच्या हातात काय आहे? आमच्या हातात एकच आहे की जे आम्ही आणणार ते आम्ही शुद्ध समजून घेऊ, त्याच्यावर आम्ही शुद्धतेचे संस्कार करू. मग किमान आम्ही एवढं करू शकतो ना ग, आपण सगळ्या गृहिणी आहोत, तर आपण एवढं तर करू शकतो ना की ज्या वेळेला आम्ही अन्न शिजवणार आहोत त्यावेळेला किमान आमच्या तोंडातनं 4 संगीताचे शब्द, कोणाला गाणं आवडत असेल सुंदर तर त्याची एखादी झलक त्यांनी स्वयंपाक करताना म्हणायला काहीच हरकत नाही. पण आम्ही काही स्तोत्र म्हणायला अगदी काही नाही तुम्हाला येत ना, तर मग आपल्याला शुभंकरोती तरी येतं. आणि गायत्री मंत्र तर कोणीही म्हणावा, सूर्य आमच्याजवळ नसला तरी गायत्री मंत्रामुळे सूर्य आमच्या भोवती, त्याचं कवच आमच्या भोवती निर्माण होतं. आणि मला वाटतं हे अन्न सुद्धा आम्हाला शुद्ध करण्याची म्हणून गरज आहे. किमान शब्दांनी आम्ही हे शुद्ध करू शकतो. आता कोणी म्हणेल शब्दांनी अन्न खरंच शुद्ध होतं का, तर हो, होतं. शब्दांनी म्हणजे जे सिद्ध केलेले शब्द आहेत, मंत्र आहेत, स्तोत्र आहेत, यांनी खरोखरच अन्नावर योग्य ते परिणाम होत असतात. कारण शेवटी सकारात्मक आणि नकारात्मक हे सुद्धा कुठेतरी वाहत जाणाऱ्या या शलाका आहेत, म्हणजे एनर्जीज आहेत, या कंपना आहेत. आणि या कंपनाचा आपल्याला उपयोग करून घ्यायला काहीच हरकत नाही आहे. जेव्हा आम्ही ते अन्न शिजवणार आहोत ते आम्ही आनंदाने घेऊ, जेव्हा आम्ही खाणार आहोत ते आम्ही आनंदाने खाऊ, आणि जेव्हा आम्ही विचार करणार आहोत तोही आम्हाला लाभकारक आणि दुसऱ्यालाही कल्याणकारक विचार करायला आम्हाला काहीच हरकत नाही आहे ना. म्हणून पृथ्वी तत्व हे ह्यासाठी महत्त्वाचं आहे. केवळ खाणे आणि त्याचा उपभोग घेणे म्हणजे पृथ्वी तत्वाचा एक प्रकारे आम्ही केलेला हा अवमान आहे.
आणि असा अवमान स्वाती आपल्या कोणाकडने खरंच होऊ नये अशी आपण निश्चितपणे प्रार्थना करायलाच पाहिजे. म्हणजे मागे जे आपण एक आत्मषटकम म्हटलं होतं ना, त्याच्यात आपण बरोबर. म्हटलेलं होतं की आमचा प्राण, आमची बुद्धी हे आम्ही खरे कोणीच नाही आहोत. आम्ही सगळे या पृथ्वीमध्ये सामावलेले आहोत आणि पृथ्वी आमच्यामध्ये सामावलेली आहे. आणि आमच्या मुलाबाळांना, त्यांच्या मुलाबाळांना आम्हाला हे सगळं द्यायचं आहे, कारण हे काही आम्ही निर्माण केलेलं नाहीच आहे मुळी. आणि ही निर्मिती जर आम्हाला त्यांना अशीच सुंदर, सुफल आणि सफल ठेवायची असेल ना, तर आम्हाला या तत्वांचा पुरेपूर आदर करण्याची नितांत गरज आहे. आणि मला वाटतं असा तो आदर आपण हो, करायला शिकूया. अगदी बरोबर. या पृथ्वी तत्वाला आम्ही मनोमन नमस्कार करूया. आणि म्हणून मागे मी असं एक म्हटलेलं होतं, आपणही ते सर्वांनी, म्हणजे हे काही मी सांगितलेलं नाही हां, पहिल्यांदा मला सांगू दे, हे सगळं आपल्या उपनिषदांनी आपल्या शांतीपाठात सांगितलेलं असतं. आणि आपली उपनिषद असं म्हणतात की किमान आम्ही काही देऊ शकत नाही, त्या सूर्याला आम्ही काही देऊ शकत नाही, पण आम्ही आज सकाळी एखादा क्षण त्या सूर्यासमोर उभं राहून एक आमच्या हातातलं पाणी आम्ही प्राशन करू शकतो का? बरोबर. आम्ही ते करावं. आम्हाला दुसरं काही करता येत नाही पृथ्वी तत्वासाठी, पण ज्या वेळेला आम्ही अन्न आमच्या मुखात घालणार आहोत, जेवणार आहोत, त्यावेळेला आम्हाला दोघांचा आमच्या मनामध्ये उल्लेख आणि विचार करता येईल का? आम्ही आमच्या जवानांचा विचार केला पाहिजे, कारण ते या संपूर्ण राष्ट्राचं रक्षण करतायत, अर्थात आमचंही रक्षण करतायत. आणि ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला हे अन्न आमच्यापर्यंत दिलेलं आहे, मुखी अन्न घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार. मग हे जेव्हा मी म्हणणार आहोत तेव्हा आम्हाला कृषीबल कृषीकर्मी राबती दिन रात असा विचार आम्हाला केलाच पाहिजे. आम्ही त्या शेतकऱ्यांना, त्या जवानांना आम्ही मनोमन त्यांचं कल्याण, त्यांचं हित आमच्यासारख्यांनी केलं पाहिजे, आपल्या सर्वांसारख्यांनी केलं पाहिजे, कारण हे पृथ्वीच्या हिताचं काम करतायत. खरं आहे, अगदी खरं आहे. हे शेतकरी या पृथ्वीला, आपल्याला ती पृथ्वीवर अंगाखांद्यावर खेळवण्यासाठी त्या पृथ्वीचं वारंवार जे शालीनपणाने त्यांना जे जे स्वच्छता करता येत असेल, जे जे या पृथ्वीला या अन्नधान्याने नटवायचं असेल तेवढं ते नटवत असतात. आणि म्हणून आम्ही आज इतके सुस्थितीत आहोत ग. मला वाटतं पृथ्वी तत्वाचं आपण समापन करताना ना, आपल्या जवानांसाठी जे आपलं रक्षण करतात आता, आणि खरंच ते आपले रक्षण करतात. म्हणजे आता सीमेवर जे काही चाललंय त्याच्याप्रमाणे त्यांनी जे काही बलिदान केले ते खरंच आपण रोज मुखी घास घेताना त्यांचा विचार करायला पाहिजे. खरं तर अगदी गेला पाहिजे. आणि या सगळ्याच्या पार जाऊन आपलं कुटुंब, आपले आप्त, आपले इष्ट, आपली छोटी छोटी बाळं, या सगळ्यांचा विचार न करता ते आपल्यासाठी जे आपल्यासाठी आणि आपल्या पृथ्वीसाठी लढत असतात. त्यामुळे त्यांचं आपल्याला स्मरण करणं नितांत गरजेचं आहे. आणि तो शेतकरी जो खरंच परिस्थितीने गरीब जरी असला तरी त्याची श्रद्धा या मातीवर एवढी श्रद्धा आहे, तो तिला काळी आई म्हणतो. त्या श्रद्धेमुळे ही काळी आई खरं पाहिलं तर आपल्याला खूप काही देते, सुजलाम सुफलाम करते. आणि त्यांच्या या श्रद्धेलाही आपल्याला नमन केलं पाहिजे. म्हणून आज आपण सर्वांसाठी जसं कल्याणाची प्रार्थना करणार ना, तशी मुख्यतः प्रार्थना आपल्या जवानांसाठी, जे सीमेवर लढतात, जे आपल्यासाठी आजही कार्यरत आहेत, आणि हे कृषीकर्मी सगळे जे आपल्यापर्यंत अन्न देतात, या सगळ्यांसाठी प्रार्थना करूया. आणि म्हणूया, सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्य संपदा, कोणी दुःखी असू नये, कोणी दुःखी असू नये. आणि आपले शेतकरी आणि आपले जवान यांच्यासाठी प्रत्येक दिवशी यशस्वी आयुष्य मिळावं, त्यांचं जीवन सुरक्षित राहावं, यासाठी आपण मनोमन प्रार्थना करूया. आणि आपण इथेच संपूया. नमस्कार. आपण बघितलं आत्ता हे निसर्गचक्र कसं आहे. निसर्ग सांभाळण्यात पशु, पक्षी, प्राणी, झाडं हे कुठंच कमी पडत नाहीत. पण आपण जी माणसं आहोत, आपण जे मनुष्य प्राणी आहोत, हा असा त्याचा स्तर असा खाली 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 जायला लागला. म्हणजे आपण कुठल्या स्तराला पोचलो आहोत हे आपणच आता विचार करायला पाहिजे. की पक्षी जरासुद्धा चूक करत नाहीत. आपण झाडावर तर झाडावर राहणार, तिथंच त्यांचा सांभाळ करणार. अशा पद्धतीने आपण निसर्गाचं संगोपन करायला पाहिजे खरं तर. आणि निसर्गाचं संगोपन जर केलं नाही
तर पंचतत्वामधलं एक एक तत्व जर विलीन होत गेलं तर काय अघोरीपणा होईल आणि आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार आपण करायला केलाच पाहिजे. पाहिजे. तर आपण सगळ्यांनी पण हा सुज्ञ विचार जरूर करावा आणि त्याप्रमाणे आपल्या पृथ्वी मातेचं संगोपन करावं, निसर्गाचं संगोपन करा, झाडं लावा. तसं आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळेल, पशुपक्षी प्राणी व्यवस्थित नांदू शकतील. आपल्याला संधी दिलेली आहे निसर्गाने आणि पृथ्वी मातेचं वंदन करून आपण आपला एपिसोड इथे मी तुला मुद्दाम सांगते की पृथ्वीतले जे काही चमत्कार आहेत ते चमत्कार आपण या 3 मध्ये मुद्दाम घेतले नाहीत, कारण ते याच्याशी आत्ता मला संबंधित वाटले नाही. पण आपण ज्या वेळेला आकाश वायू तत्व घेणार आहोत आणि आपलं शेवटचं राहिलेलं तत्व इतर ही जी आपल्याला आकाश आणि वायू तत्व जी घ्यायची आहेत तर त्याच्याशी संबंधित की या पशुपक्ष्यांनी आणि सृष्टीनी हे सांभाळायला एवढी प्रचंड मदत केलेली आहे आणि करतायत बरं का. तर ह्या सगळ्यांना पण आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि तू एक उल्लेख केलास ते बरं झालं, त्याचा आपण पुढच्या वेळेला जरूर उल्लेख करूया. नमस्कार.